पाथर्डी प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेतील विस्कळीतपणामुळे शेवगाव शहराला 8-10 दिवसातून एकदा आणि तोही अल्प प्रमाणात आणि गढूळ पाणी पुरवठा होत असल्याने शहरातील नागरिक हैराण झाले आहेत। नागरिकांचा रोष पाहून भाजप आणि राष्ट्रवादी या दोन्ही प्रमुख पक्षांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करीत प्रशासनाला धारेवर धरले असून 2 दिवसात या योजनेचा पाणी पुरवठा सुरळीत झाला नाही तर आंदोलन करण्याचा इशारा भाजपने दिला आहे। यावेळी अशोक अहुजा, अरुण मुंडे, कमलेश गांधी, वजीर पठाण, नितीन दहिवाळकर, अंकुश कुसळकर, गणेश कोरडे, दिगंबर काथवटे, दत्ता फुंदे, भीमा भडके यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी सकाळी या योजनेचा उद्भव असलेल्या जायकवाडी जलाशयात जाऊन चर खोदाई, वीज रोहित्र आणि वीज पंप जोडणीच्या कामाची पाहणी केली। चर खोदाईचे काम कमी क्षमतेच्या पोकलॅन यंत्राद्वारे सुरू असल्याने संथ गतीने होत आहे। तसेच रोहित्राला वीज जोडलेली नसून 20 अश्वशक्तीच्या 10 पंपांपैकी एकही पंप कार्यान्वित न झाल्याने जलाशयात पाणी असूनही नगरपालिकेच्या नियोजन शून्य कारभारामुळे नागरिकांना पाण्यापासून वंचित राहावे लागत असल्याचा आरोप यावेळी अशोक अहुजा आणि अरुण मुंडे यांनी केला। आज शेवगाव शहरामध्ये गेली 10 दिवस पाणी सुटत नाही। धरणामध्ये पाणी कमी आहे हे बरोबर आहे, परंतु जी पर्याय व्यवस्था नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषदला या ठिकाणी करायला पाहिजे होती, पण या ठिकाणी आम्ही भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या नगरसेवकांनी भेट दिली असताना या ठिकाणी सगळा दिखाव काम चालू असल्यामुळं त्यांच्या हलगर्जीपणा आणि दुर्लक्षामुळं आज आमच्या शेवगाव शहराच्या जनतेला कमीत कमी 10-12 दिवसांनी पाणी मिळत आहे। आज या ठिकाणी आम्ही परिस्थिती पाहिली असताना आम्हाला एक खोटं सांगितलं गेलं की इथं युद्ध पातळीवर काम चालू आहे, परंतु आम्ही समक्ष पाहणी केली असताना या ठिकाणी शून्य काम चालू आहे। या ठिकाणी पोकलँड, जे मोठं पोकलँड पाहिजे होतं ते छोटं पोकलँडमुळं काम उरकत नाही। या ठिकाणी 20 मोटरी आम्हाला सांगितल्या होत्या, 20 मोटरी या ठिकाणी च्या माध्यमातून आम्ही पाणी पुढे नेऊ, परंतु या ठिकाणी फक्त 2 मोटरी त्यांनी फिट केलेल्या आहेत, ते सुद्धा त्या चालू नाही आहेत। या ठिकाणी नुसते नावापुरतं डीप उभी केली आहेत, त्याच्यामध्ये फ्यूजला सुद्धा तारा नाही आहेत। या हलगर्जीपणामुळं आज आमच्या शेवगाव शहराच्या पाण्याची परिस्थिती वाईट झाली आहे। आम्ही सगळे नगरसेवक आता तातडीने एक मोठं आंदोलन या नगरपालिका प्रशासकाच्या आणि सत्ताधारीच्या विरोधात उभं करणार आहेत आणि 24 तासात जर काम पूर्ण झालं नाही तर नगरपालिकाला आम्ही या ठिकाणी ताळे ठोकणार आहोत। गेले 8-10 दिवसापासून शेवगाव शहराला पाणी नाही। 8-10 दिवस पाण्याचा नंबर येत नाही, इतकी वाईट परिस्थिती पाण्याची झालेली आहे। आणि दुसरीकडे जर पाहिलं तर धरणामध्ये मुबलक प्रमाणे पाणी कमी झालं हे खरं आहे, पण असं नाही की प्यायला पाणी वागणार नाही, पण पाणी असताना सुद्धा पाणी लांब गेल्यामुळे जे नियोजन करायला पाहिजे ते पाणी उचलण्याचं नियोजन प्रशासकडून होत नाही। आमच्या आमदार साहेबांनी मध्ये नवीन मोटरी 20 मोटरी आणि तातडीने वीज लाईट पुढे डीपी बसवण्यासाठी तातडीने कलेक्टर साहेबांकडून पैसे मंजूर करून घेतले आणि ते युद्ध पातळीवर काम सुरू झालं पाहिजे अशा पद्धतीने सूचना दिल्या। आता पाण्याचा फ्लो लांब गेला आणि 20-20च्या 10 मोटरी तिथं टाकून त्या चरामध्ये टाकायच्या, त्यामुळे शेवगाव, पाथर्डी आणि बाकीच्या गावाचा पाणी पुरवठा सुरळीत होईल अशा पद्धतीने योजना आखली आणि ती युद्ध पातळी व्हावा म्हणून ती भूमिका घेतली। पण दुसरी गोष्ट जर परिस्थिती पाहिली तर ह्या ठिकाणी 2 मोटरी इथं बसल्यात, त्याला कुठल्याही स्वरूपाची लाईट नाही, ह्या चालू नाहीत। डीपी बसली त्याला कुठे फ्युजा नाहीत आणि कोणत्याही स्वरूपाच्या इथं बाकीच्या मोटरी आलेल्या नाही। दुसऱ्या बाजूने चोर खांदण्यासाठी जो मशीन लावलंय ते 110चं मशीन आहे, त्याची कॅपॅसिटी 110ची आहे, त्याच्याऐवजी 250-350 जे लांब बूमचं मशीन असतं असं बूमचं मशीन जर वापरलं तर चरातला गाळ लवकर आणि खोलवर काढला जाईल आणि चर मोकळा होईल, त्यामुळं तिथून पाणी उचललं जातं, तिथं पाणी जाईल। पण प्रशासनाची कुठेही इथं परिस्थिती अशी दिसते कोणत्याही पद्धतीने घेणं देणं नाही। जनता आज पाण्या वाचून उपाशी मरत आहे। शेवगाव शहरमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचे हाल आहेत, पाथर्डी असन इतर गावामध्ये असन पाण्याचे हाल फक्त प्रशासनामुळे आहेत, हे पाणी नाही अशी परिस्थिती नाही। आज या शेवगाव पाथर्डी पाणी पुरवठा योजनेवर आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक भेट देण्याकरता आलो होतो, पण या पाणी पुरवठा योजनेवर कुठल्याही प्रकारचं काम चालू नाहीये। एक छोटं पोकलँड फक्त इथं चर खांद्याचं काम करते। 10-20च्या हॉर्सपॉवरच्या इथं 2 मोटरी आहेत, त्यांना अजून कनेक्शन नाही।
म्हणजे कुठल्याही प्रकारचं शेवगावच्या पाणी पुरवठ्यावर मुख्याधिकारी गांभीर्य आहे आणि नगराध्यक्ष सुद्धा गांभीर्याने घेत आहे ते. फक्त एक कसं तरी शेवगावला 10 दिवसाआड पाणी पुरवठा करायचा, जसा होईल तसा पाणी पुरवठा करायचा, ह्या एका आणि राज्य सरकारला बदनाम करायचं, हा एकमेव कार्यक्रम यांच्यामार्फत चालू आहे. आता आम्ही आता बघितलं इथं धरणात पाणी अजून आहे, पण सराच्या माध्यमातून फार मोठा भ्रष्टाचार इथं होतोय. जर जुन्या पाणी पुरवठा योजनेवरून जर या इथपर्यंत जर पाईपलाईन केली तर तातडीने शेवगावला पाणी पुरवठा होऊ शकतो, शुद्ध पाण्याचा पाणी पुरवठा होऊ शकतो. इथं आता तुम्ही सगळ्यांनी बघितलंय तर पूर्ण इथून गाळ मिश्रित पाणी शेवगावला चालू आहे आणि तिथं फिल्टर प्लांट सुद्धा बंद आहे आपला. म्हणजे शेवगावच्या सर्व नागरिकांचं आरोग्य धोक्यात आहे. हे आम्ही वेळोवेळी त्यांना निवेदनाद्वारे मागणी केली, पण याच्यावर कुठल्या प्रकारे गांभीर्याने घेत नाही. मुख्याधिकारी 8-8 दिवस शेवगावला येत नाही, त्यांना शेवगावच्या पाणी पुरवठ्याचं घेणं नाही आणि देणं नाही. त्यामुळे जर या 24 तासात जर याच्यावर तातडीने कारवाई नाही केली शासनाने तर आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक नगरपालिकेला कुलूप लावू. शेवगाव पाणी पुरवठा योजनेची पाहणी करण्याकरता आम्ही सर्व नगरसेवक, भारतीय जनता पार्टी सर्व नगरसेवक या ठिकाणी पाहणी करता मुद्दामून आलो आहोत. गेली 10 दिवसापासून शेवगावला पाणी नाही. प्रत्येक वेळी पाहतो आपण जो 2-2, 1-1 दिवसाआड पाणी मिळायचं ते 8-8, 10-10 दिवसांनी पाणी मिळायला लागले. धरणातलं पाण्याचं प्रमाण अतिशय कमी झालेलं आहे असं सांगण्यात येत आहे, पण इथं वास्तविक पाहता एवढंही प्रमाण धरणातलं पाण्याचं कमी झालेलं नाहीये. या ठिकाणी जर मागच्या वेळेस खोदण्यात आला, 80 लाख रुपयाचं टेंडर काढलं होतं, जर खोदण्यात आला, त्यातून पाणी घेण्यात आलं, पण गाळ झाला म्हणून सनी पाणी येत नाही असं सांगण्यात आलं. त्यानंतर आमचे आमदार मोनिकाताई राजळे त्यांनी इथं पाणी करून तातडीनं कलेक्टर साहेबांशी बोलून निधीची उपलब्धता केली. निधीची उपलब्धता करून सनी ज्या लवकरात लवकर काम करून देण्यासाठी संबंधित ठेकेदाराला कारवाई करण्यासाठी त्यांनी संबंधित ठेकेदाराला सूचना केल्या. पण वास्तविक पाहता आम्ही इथं आलो आणि पाहिलं असता ज्या 10 मोटरी बसायला पाहिजे होत्या त्या 2च बसलेल्या आहेत. या ठिकाणी त्याला कुठल्याही पद्धतीचा विद्युत पुरवठा नाही. जर डीपी बसवण्यात आली त्याला विद्युत पुरवठा नाही. आत्ताच आम साहेबांनी सांगितलं की पोकलँडची अवस्था एक बारीक छोटं पोकलँड आणलेलं आहे. म्हणजे यांनी किती गांभीर्याने या गोष्टीला घेतलेलं आहे हे याच्यावरून दिसतं आहे. शेवगाव पाणी पुरवठा योजना असेल, शेवगाव पाथर्डी आणि इतर 54 गाव या योजनेला जोडलेले आहेत. लवकरात लवकर याचं जर लवकरात लवकर गांभीर्य दखल घेतली नाही, संबंधित ठेकेदारावर कारवाई केली नाही तर आम्ही पूर्ण पालिका बंद करू, टाळेठोक आंदोलन करू व संबंधित सभापती असतील पंचायत समितीचे जे उपकलेक्टरला आम्ही घेराव घालण्याचं लवकर आंदोलनाचा पवित्रा उचलणार आहोत. या कामासाठी आमदार मोनिका राजळे यांनी तातडीने 14 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. परंतु नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती राष्ट्रवादीच्या ताब्यात असल्याने त्यांच्याकडून मुद्दाम पाणी टंचाईसारख्या गंभीर विषयात दिरंगाई केली जात आहे, असे ते म्हणाले. 2 दिवसात पाणी पुरवठा सुरळीत झाला नाही तर नगरपालिका कार्यालयाला टाळे ठोकू असा इशारा त्यांनी दिला. सी 24 ताससाठी प्रतिनिधी संदीप देहाडराय सह अलीम शेख, शेवगाव.